या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन दीपाला सांगत असतो की तू आता पटकन तयार हो, कारण आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. परंतु हे ऐकून दीपा खूप घाबरते आणि अर्जुनला म्हणू लागते की साहेब, मला खूप भीती वाटते. त्या डॉक्टरांनी जर मला काही प्रश्न विचारले आणि मला त्यांची उत्तरं आली नाही तर काय करायचं. तर अर्जुन तिला म्हणत असतो की दीपा, आता मी तुला एकच गोष्ट किती वेळा समजावू, मी आहे ना तुझ्यासोबत, होईल सगळं ठीक, तू आत्ता काळजी करू नको. आणि त्याचं बोलणं सुरू असतानाच त्याला आर्याचा कॉल येतो. आर्या अर्जुनला म्हणत असते की अर्जुन, तू मला काल सांगणार होतास की तुला अपर्णा मॅडम कुठे भेटल्या, मात्र मी पोलीस स्टेशनला यायच्या आधीच तू निघून गेला. आज मात्र तू मला फसवू शकणार नाही. मला आज कळायलाच हवं की तुला अपर्णा मॅडम नक्की कुठे भेटल्या, नाहीतर मग मी पुन्हा त्या गावात जाईल. आणि आर्याचं असं बोलणं ऐकून अर्जुन घाबरतो. तो तिला म्हणत असतो की आर्या, काय झाले तुला, मी तुला सांगेल आज अप्पी मला नक्की कुठे भेटली ते. तू प्लीज कुठेही जाऊ नको, पोलीस स्टेशनमध्येच थांब. आणि तो फोन ठेवून देतो. तर दीपा अर्जुनला विचारत असते की कोणाचा फोन होता. तर अर्जुन सांगतो की कलिगचा. दीपा मात्र म्हणत असते की तुमचं आणि हिचं नक्कीच काहीतरी सुरू आहे ना. तर अर्जुन म्हणतो की उगाच काहीतरी बोलू नको, आता पटकन तयार हो. आणि मग त्यानंतर दीपा तयार होण्यासाठी निघते. मात्र ती पुन्हा घाबरते आणि अर्जुनला म्हणू लागते की खरंच सगळं ठीक होईल ना, तुम्ही तिथे वेळेवर याल ना. तर अर्जुन म्हणत असतो की हे बघ, मला आत्ता पोलीस स्टेशनला जायचं आहे, मात्र मी हॉस्पिटलमध्ये वेळेवर येईल, तोपर्यंत तुझ्यासोबत घरचे सगळे असतील, तू काळजी करू नको. तर दीपा त्याला विचारत असते आणि त्या बारक्या पोराचं काय. तर अर्जुन म्हणतो की दीपा, हे बघ, त्याचं नाव अमोल आहे आणि मला माहिती आहे अप्पीच्या मनात अमोलविषयी ज्या काही भावना आहेत त्या तुझ्यात नसणार आहेत, मात्र तरीही तू त्याच्याशी प्लीज तुटकपणे वागू नको. तू जशी तुझ्या चिल्ल्यापिल्ल्यांशी वागते ना तसंच त्याच्याशीही वाग, नाहीतर मग त्याचं मन दुखावेल. आणि ते ऐकून दीपा म्हणते की ठीक आहे, मी प्रयत्न करेल. आणि मग त्यानंतर ती तयार होण्यासाठी निघते. तर दुसरीकडे अप्पीला साखळीने बांधून ठेवलेलं असतं. तिला काही हालचाल देखील करता येत नाही आणि तितक्यात तो फैजू तिने मागवलेलं सामान घेऊन त्या ठिकाणी येतो. तो ते सामान तिच्या पुढे फेकतो आणि म्हणतो की तू जे सांगितलं होतं ते सगळं मी घेऊन आलोय. अप्पी मुद्दाम म्हणते की तुझ्या मालकाच्या परवानगीशिवाय तुला इथे येता सुद्धा येत नाही ना. आणि ते ऐकून तो फैजू चिडून म्हणतो की तुला काय करायचं आहे, माझा मालक माझ्यासाठी देव आहे. तर अप्पी हसतच म्हणते की देव, अरे तुला तुझा मालक इज्जत तरी देतो का. आणि ते ऐकून तो फैजू चिडून म्हणतो की तुला किती इज्जत आहे ना ते चांगलंच माहिती, आता फक्त तू आठवडाभर वाट बघ आणि मग त्यानंतर तुझ्या नावाची कशी बदनामी होते ना हे बघायला तयार राहा. आणि मग तो हसतच तेथून निघून जातो. त्यामुळे अप्पी घाबरते. हे लोक नक्की कोण आहेत आणि काय करणार आहेत हे तिला समजत नाही. दुसरीकडे घरातील सगळेजण दीपाला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. ती खूपच घाबरलेली असते आणि मनाशी विचार करत असते की साहेब वेळेवर येतील ना, जर ते आले नाही तर मग मी काय करू, मी तर डॉक्टरांच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकणार नाही. आणि त्यावेळी दीपक, मोना, रुपाली तिला म्हणत असतात की अपर्णा, तू घाबरू नको, आम्ही आहोत तुझ्यासोबत, जर तुला काही हवं असेल तर सांग. आणि त्यावेळी बापू म्हणतात की तुम्ही सतत तिला काही ना काही प्रश्न विचारू नका, तिच्याशी बोलू नका, ती कलेक्टर आहे, कसं वागायचं तिला माहिती. मात्र त्यानंतर बापूंच्याच लक्षात येतं की अप्पी म्हणजेच ती दीपा खूप घाबरलेली आहे, तिला अगदी घाम आलाय. त्यामुळे काय झालं आहे हे तिला विचारतात. मात्र दीपा काही उत्तर देऊ शकत नाही. आणि मग त्यानंतर एक नर्स तिथे येते आणि तिला आतमध्ये घेऊन जाते. दुसरीकडे अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि चिंचोकेला काय काम आहे हे विचारतो. चिंचोके म्हणतो की माझं तर काही काम नाही आहे. आणि तितक्यात आर्या त्या ठिकाणी येत म्हणते की अर्जुन, आता प्लीज मला सांग, अपर्णा मॅडम तुला कुठे सापडल्या. तर अर्जुन म्हणत असतो की आर्या, आधी तू शांत हो आणि नक्की तुला काय जाणून घ्यायचं आहे ना ते मला सांग. तर आर्या म्हणत असते की मॅडमच्या अपघातानंतर मी सगळीकडे त्यांचा शोध घेतला, ज्या गावात तुला अपर्णा मॅडम सापडल्या ना त्या गावात देखील मी गेले होते, मग त्या मला का नाही सापडल्या. आणि त्यावेळी अर्जुन म्हणतो की मुळात तुला असं का वाटते की अप्पीचा शोध घेण्यात तुला अपयश आलं आहे. अगं खरं तर तू चौकटीच्या बाहेर जाऊन तिचा शोध घेतला नाही म्हणून ती तुला सापडली नाही. आणि मग तो आर्याला आणि चिंचोकेंना असं सांगतो की अपर्णाचा अपघात झाला आणि तिची गाडी दरीच्या पूर्व बाजूला पडली, मात्र अप्पीने पश्चिमेकडे उडी मारली होती आणि तेथूनच ती वाट काढत एका वस्तीकडे गेली आणि तिथेच एका घरामध्ये तिच्यावर उपचार केले गेले. मात्र आर्या म्हणत असते की अरे, अपर्णा मॅडम ज्या गावात सापडल्या ना तिथे मी जाऊन आले होते.
तर अर्जुन म्हणतो की हे बघ, आपल्याला फक्त 5 किलोमीटरपर्यंत तपास करण्याची परवानगी होती आणि एक गाव म्हणजे फक्त त्या गावातील घरं नसतात ना, आजूबाजूच्या अनेक लहान वाड्या वस्त्या असतात आणि तेथीलच एका लहानशा वस्तीवर अप्पी मला सापडली. मात्र तरीही आर्या त्याला काही ना काही प्रश्न विचारतच राहते आणि त्यामुळे अर्जुन तिच्यावर खूप चिडतो. तो तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. चिंचोके देखील म्हणत असतो की आर्या मॅडम, तुम्ही असं का करताय? अपर्णा मॅडम सापडल्या आहेत ना, मग आता आपण ही केस बंद करू. मात्र आर्या म्हणत असते की नाही अर्जुन, अपर्णा मॅडम जेव्हा आल्या ना तेव्हा त्या खूप बदललेल्या होत्या. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात आत्मविश्वास नव्हता. त्यांच्याकडे बघून त्या अपर्णा मॅडम आहेत असं वाटतच नव्हतं आणि ते ऐकून अर्जुन घाबरतो. मात्र मग त्यानंतर तो आर्याला म्हणतो की आर्या, काय चाललंय हे तुझं? अप्पी परत आली आहे ही गोष्ट तुला बघवत नाही का? मला माहिती आहे तशी ही अप्पी तुझ्या डोळ्यात सलत असते म्हणूनच तुझं हे सगळं सुरू आहे ना, पण प्लीज आता बास कर, यापुढे तिचा शोध घेणं थांबव. आणि मग त्यानंतर तो रागातच तेथून निघून जातो. दुसरीकडे ती दीपा डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाते. ती खूप जास्त घाबरलेली असते. तर डॉक्टर तिला शांत करत म्हणतात की अपर्णा मॅडम, तुम्ही घाबरू नका. इथे काय तुमच्यावर उपचार होणार नाही आहेत. आपण फक्त तुम्हाला काय होतं यावर चर्चा करणार आहोत. आणि मग त्यानंतर त्या तिला पाणी देत शांतपणे बसायला सांगतात. त्यानंतर त्या डॉक्टर तिला विचारतात की मला सांगा, तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही काय काम करता? त्यावर दीपा सांगते की मी अपर्णा सुरेश माने आणि मी पुणे जिल्ह्याची कलेक्टर आहे. तर डॉक्टर विचारतात की काही दिवसांपूर्वी तुमचा अपघात झाला होता. तो अपघात नेमका कसा घडला? आणि त्यावर दीपा अर्जुनने तिला जे काही सांगितलेलं असतं तेच ती डॉक्टरांना सांगते. त्यानंतर मग डॉक्टर तिला वेगळे प्रश्न विचारायला सुरुवात करतात. ते विचारत असतात की मॅडम, तुमची आणि अर्जुन सरांची भेट कुठे झाली? मात्र दीपाला या प्रश्नाचं उत्तर येत नाही. ती काहीच उत्तर देत नाही. त्यानंतर डॉक्टर तिला विचारतात की तुमचा मुलगा अमोल कोणत्या शाळेत आहे? परंतु दीपाला हे देखील माहिती नसतं आणि नंतर तर तिला घामच फुटतो. डॉक्टर त्यानंतर तिला अनेक बेसिक गोष्टी विचारतात. मात्र दीपाला एकाही प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. ती खूप घाबरलेली असते आणि अर्जुनची वाट बघत असते. तर त्या डॉक्टर म्हणत असतात की ठीक आहे मॅडम, तुम्हाला काही आठवत नसेल ना तर काही हरकत नाही, पण प्लीज तुम्ही घाबरू नका, शांत व्हा. दुसरीकडे घरातील सगळेच जण अप्पीच्या काळजीत असतात. अमोलला तर खूप भीती वाटत असते आणि त्यामुळे स्वप्नील त्याला समजावत असतो. मात्र अमोल रडतच म्हणतो की मा पूर्णपणे बदललेली आहे. कारण जेव्हापासून ती घरी परत आली आहे ना, तेव्हापासून तिने मला एकदाही जवळ घेतलेलं नाही आहे, माझे लाडही केले नाही आहेत. आणि त्यावेळी मोना रुपाली त्याला समजावतात की तुम्ही असा विचार करू नका छोटे सरकार. आता तुमची मा आजारी आहे ना, म्हणून कदाचित तुम्हाला असं वाटत असेल, पण एकदा का त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या की त्या तुमचे खूप लाड करतील. आणि त्यावर अमोल रडतच हो म्हणतो. तितक्यात अर्जुन त्या ठिकाणी येतो आणि त्यावेळी त्याला समजतं की अप्पी म्हणजेच दीपा खूप घाबरलेली होती. त्यामुळे अर्जुन काळजीत पडतो आणि मग तो सगळ्यांना खोटं सांगतो की अप्पीला ताबडतोब कलेक्टर ऑफिसला घेऊन जावं लागेल. आणि ते ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. पण अर्जुन त्यांचं काही न ऐकत सरळ डॉक्टरांच्या केबिनमध्ये जातो. तो तिथे डॉक्टरांना सांगतो की आपण हे सेशन नंतर करूयात, पण मला आता अपर्णाला घेऊन ताबडतोब कलेक्टर ऑफिसला जावं लागेल. त्यावर त्या डॉक्टर अर्जुनला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात की अशा अवस्थेत तुम्ही त्यांना बाहेर घेऊन जाऊ नका. त्यांना मागचं काहीच आठवत नाही आहे, बेसिक गोष्टीसुद्धा त्यांच्या लक्षात नाही आहे. तर अर्जुन म्हणत असतो की हो डॉक्टर, आपण याबद्दल नंतर बोलूयात, पण आता मला तिला घेऊन जाऊ द्यात. मात्र डॉक्टर म्हणत असतात की अर्जुन सर, असं कसं? हे खरंच खूप सिरियस आहे. कारण एका अपघातामुळे इतका मेमरी लॉस नाही होऊ शकत. त्यांना काही लहानपणीचा ट्रॉमा आहे का? आणि त्यावर अर्जुन म्हणतो की डॉक्टर, याविषयी मी तुम्हाला सविस्तरपणे सांगेल, पण प्लीज आता आम्हाला जाऊ द्यात. हवं तर मी तिला नंतर परत घेऊन येईल. आणि त्यावर त्या डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, पण लवकरात लवकर उपचार सुरू करायला हवेत, हे लक्षात ठेवा. आणि मग त्यानंतर अपर्णा आणि अर्जुन म्हणजेच दीपा तेथून निघून जातात. तर दुसरीकडे आर्या अजूनही अपर्णाविषयी चिंचोकेंसोबत बोलत असते आणि ती पुन्हा त्या गावात जाण्याचा हट्ट करते. त्यामुळे चिंचोके वैतागून म्हणतात की आर्या मॅडम, तुम्हाला अपर्णा मॅडमला भेटायचं आहे ना, मग हवं तर तुमची भेट मी घडवून आणतो, पण तुम्ही प्लीज आता सरांना त्रास होईल असं काही वागू नका. या परिस्थितीमध्ये ना आपण त्यांच्यासोबत उभं राहायला हवं आहे, त्यांच्या विरोधात नाही. आणि तो रागातच तेथून निघून जातो. दुसरीकडे अपर्णा पेपरची घडी घालून काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करत असते आणि तितक्यात तो फैजू त्या ठिकाणी येतो. तो त्या जिजेसोबत फोनवर बोलत असतो आणि अपर्णा त्याचं बोलणं ऐकते आणि त्यातून तिला समजतं की हे लोक कोणत्या तरी कागदपत्रांवर माझ्या सह्या करणार आहेत. त्यामुळे ती खूप घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत
अर्जुन दीपाला घेऊन तिच्या चिल्यापिल्यांना भेटण्यासाठी गावी जातो. त्यामुळे दीपा तर खूपच खुश होते आणि त्याचवेळी तो राजा देखील त्या ठिकाणी येतो. तर अर्जुन त्याला विचारत असतो की त्या दिवशी तू माझ्या घराबाहेर काय करत होता हे आता गपगुमान सांग. आणि ते ऐकून राजा घाबरतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.